वो दाखव की नाही तो एकटाच आहे. अरे एकटा ये ना तो दम किती बघतो ना ये एकटाच आहे ना मी तुझ्यासारखी अशी कुत्री पण फिरत नाही. ही शिवराळ भाषा आणि हानमार पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला एखाद्या गल्लीत दोन टवाळखोर गटांची भांडणं सुरू असावी असा गैरसमज होऊ शकतो. पण जरा थांबा, ही ना गल्लीतली भांडणं आहेत ना अर्वाच्य शिवीगाळ हाणामाऱ्या करणारे टवाळखोर. ही भांडणं शिवीगाळ झालीये संपूर्ण महाराष्ट्राचा गाडा जेथून हाकला जातो त्या मुंबई येथील विधान भवन परिसरात. आणि व्हिडिओमध्ये शिवीगाळ हाणामाऱ्या करणारे देखील साधेसुधे नाहीयेत बरं का. ज्यांच्या हाती महाराष्ट्र दिलाय तेच आमदार साहेब शिव्यांची लाखोळी वाहतायत, तर त्यांचेच कार्यकर्ते कपडे फाटेपर्यंत धुलाई करतायत. मागील काही वर्षांमध्ये आपल्या याच लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी महाराष्ट्राने सुसंस्कृत अशी जपलेली ओळख रसातळाला न्यायचा जो काही ध्यास घेतलाय त्याचे दर्शन पावसाळी अधिवेशनात पदोपदी घडतंय. कोणी कोणाला पाहून शीशी म्हणून तोंड फिरवतंय तर कोणी कोणाच्या नकला करत फिरतंय. नोटांची थप्पी लागलेली बॅग घेऊन कोणी आरामशीर सिगारेटी ओढतंय तर कोणी कॅन्टीन कामगाराला लाथा बुक्क्यांनी तुडवतंय, तर कोठे अधिकारी नेते मंडळी मंत्री संत्रीच हनी ट्रॅप मध्ये अडकतंय. बेरोजगारी, वाढती महागाई, वाढलेली गुन्हेगारी, आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे हजारो प्रश्न महाराष्ट्रासमोर आवासून उभे असताना हे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी जनतेने सोपवलेल्या लोकप्रतिनिधींना भांडणाची खुमखुमी येतेच कशी असा प्रश्न पडतोय. आता तरी या नेते मंडळींचे आका यांच्या शिवराळ तोंडाला कुलूप आणि काळ्या कारनाम्यांना आवर घालणार की लाडका चेला म्हणून पुन्हा मांडीवरच घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. मात्र तुर्तास तरी हे सारं पाहून गल्लीतला गोंधळ बरा असंच म्हणायची वेळ महाराष्ट्रावर या नेते मंडळींनी आणलीये हे मान्यच करावं लागेल.